नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल. आज आपण बॅकनेकची डिझाईन पाहणार आहे. मी हा बॅग घेतलेला आहे, ज्या ज्याची आपल्याला गळ्याची उंची 7 इंचावरती टाकायची आणि गळा रुंदी 2.5 इंचावरती टाकून एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. आणि नंतर आपण डिझाईन करणार आहोत. सर्वप्रथम आधी अस्तर जॉईन करून घेऊया आपण. मी तुम्हाला अस्तर जॉईन करून दाखवते. सर्वप्रथम खालच्या साईडने चिकन टाकून घ्यायची आहे आणि नंतर हे टर्न करून घ्यायचं आहे. आता आपण गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. डिझाईन साठी सर्वप्रथम आपण खालच्या साईडने सुरुवात करूया. या पद्धतीने आपला शेप ड्रॉ करून झालेला आहे. सर्वप्रथम आपण अशी कटिंग करून घेऊया. मी तुम्हाला कटिंग करून पॅच दाखवते. सेपरेट करून ठेवायचा आहे. हा सेपरेट पॅच ठेवायचा आणि हा सेपरेट पॅच ठेवायचा आहे. सर्वप्रथम गळ्याची कटिंग करून घेऊया. आता आपण हा पॅच कट करून घेऊया. ओपन केल्यानंतर आपला गळा या पद्धतीने दिसत आहे. सर्वप्रथम कडाने शिलाई मारून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपण सर्व गळ्याला कडाने शिलाई मारून घेऊया. आता आपण याला पायपिंगची लेस लावून घेऊया.
आपली पायपिंग लावून झालेली आहे. आता आपण इथे छोटे छोटे जिथे जिथे आपले कोणे आहेत तिथे नॉच टाकणार आहे या पद्धतीने. नॉच लावताना काळजी घ्यायची आहे की आपले नॉच शिलाईला क्रॉस नाही झाला पाहिजे. या पद्धतीने छोटे छोटे नॉच द्यायचे आहेत जेणेकरून आकार आणि शेप व्यवस्थित येईल. आता आपण पॅच कसा करायचा ते घेतलेले 2 काठ मी जॉईन करून घेतलेले. पॅचला या पद्धतीने मध्ये ठेवलेले आहे आणि याच्या साईडने अर्धा ते 1 इंच एक्स्ट्राचे मार्क करून कट करून घेऊया आणि याच पद्धतीने आपण अस्तर पण कट करून घेऊया. आता आपण हे जे ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावरती वरच्या साईडने सरळ बाजूने पायपिंग ठेवणार आहे आणि पायपिंग पहिली जॉईन करून घेऊया. आता याच्या वरच्या साईडने आपण अस्तर ठेवलेला आहे आणि या साईडने पलटी करायचा आहे. जिथून आपली शिलाई दिसत आहे त्या साईडने आपण शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपली पायपिंग आणि अस्तर दोन्ही व्यवस्थित जॉईन होईल. आता एक्स्ट्राचं कापड कट करून आपण पलटी करून घेऊया. आणि इथे आपण छोटे छोटे नॉच द्यायचे आहेत जेणेकरून शेप व्यवस्थित आपल्याला दिसेल. आता आपण हा पॅचला खाली ठेवलेला आहे आणि वरच्या साईडने आपण शिलाई मारून घ्यायची आहे. आपण जो पॅचला डिझाईन केली होती त्याच याच्यावरती आपण ठेवून व्यवस्थित एक डिझाईन करायची आहे. या पद्धतीने आपला बॅग रेडी झालेला आहे आणि आता आपण टक्स मारून घेऊया आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. या पद्धतीने टक्स टाकून बॅग रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.